मेरे को तो धगधग हो रही रे बाबा, हे वाक्य म्हणणाऱ्या परेश रावल यांना कोण नाही ओळखत. पण हेच परेश रावल गुडघा दुखला म्हणून रुग्णालयात दाखल झाले आणि इलाज म्हणून काय तर स्वतःची लघवीच प्यायली. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, स्वतःचीच लघवी पेली ते. परेश रावल यांचं म्हणणं आहे की त्यांनी सलग 15 दिवस स्वतःचीच लघवी प्यायली आणि त्याचा थेट फायदाही झाला त्यांना. घातक चित्रपटाच्या वेळी त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. नानावटी रुग्णालयात ते ऍडमिट झाले होते आणि तिथे वीरू देवगण म्हणजेच अजय देवगणचे वडील आले होते. त्यांनी सांगितलं दररोज स्वतःची लघवी पीत जा म्हणजे तुझा गुडघा बरा होईल. आणि मग परेशबाईंनी काय केलं तर डॉक्टर नाही, औषध नाही, डायरेक्ट स्वतःची लघवीच ढोसली सलग 15 दिवस. आणि त्यांचा दावा आहे की मी 1.5 महिन्यात बरा झालो, जिथे मला 2.5 महिने लागणार होते. पण आता खरा प्रश्न येतो, ही पद्धत वैद्यकीय दृष्ट्या बरोबर आहे का? तर यावर डॉक्टर कंवरपाल सिंग उत्तर देतात की याला म्हणतात युरिन थेरपी, जी प्राचीन काळात काही पारंपरिक वैद्यकीय पद्धतीमध्ये वापरली जायची. पण सायन्स काय म्हणतं तर मूत्र म्हणजे शरीरातून बाहेर टाकलेले टाकाऊ पदार्थ होय. हे परत प्यायल्याने बॅक्टेरिया, विषारी घटक आणि शरीरावर दडपण येऊ शकतं. थोडक्यात सांगायचं तर लघवी पेल्याने गुडघा बरा होतो की नाही माहित नाही, पण अक्कल जाऊ शकते. या प्रकरणामध्ये डॉक्टरांचं स्पष्ट मत आहे की युरिन थेरपी ही वैद्यकीय दृष्ट्या चुकीची आहे. शरीरात पोषणद्रव्य टाकण्याऐवजी विषारी घटक परत ढकलले जातात. मूत्रपिंडांना त्रास होतो, इन्फेक्शनचा धोकाही वाढू शकतो. परेश रावल यांचा अभिनय सर्वांनाच आवडतो, पण अशा उपचार पद्धती ऐकून जर तुम्ही प्रेरणा घेत असाल तर मग पुढच्या वेळी डॉक्टर नाही, डायरेक्ट टॉयलेटमध्ये भेटू आपण. बॉलिवूडमध्ये ड्रामा झकास असतो, पण तो शरीरशास्त्रावर लागू करायचा नसतो, हे लक्षात ठेवा. थोडा हसा पण विचारही करा. तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.